आणि आता बातमी म्यानमारमधनं समोर येते। इथे जबरदस्त भूकंप झालाय। बँकॉक आणि म्यानमार हादरले, बिल्डिंग थरारल्यात, लोक रस्त्यावरती सैरा वैरा धावताना पाहायला मिळालेत। म्यानमार आणि थायलंडची राजधानी बँकॉक ही भूकंपाच्या तीव्र झटक्यानं हादरली आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार रिश्टर स्केलवरती याची तीव्रता 7.7 इतकी नोंदवली गेली आहे। त्यामुळे दोन्ही देशांमध्ये भूकंपाचे प्रचंड मोठे हादरे जाणवलेत। अक्षरशः पत्त्याच्या इमारतीप्रमाणे इमारत कोसळतानाची ही दृश्य पाहायला मिळत आहेत। भूकंपाचे हादरे जबरदस्त होते। म्यानमारमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं सांगितलं जातंय। या भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये वित्तहानी आणि जीवितहानी किती झाली याची माहिती अद्याप समोर आली नाहीये। मात्र या संपूर्ण दुर्घटनेत भूकंपामुळे मोठी हानी झाल्याचं मात्र आता येत्या काळात समोर येईल। अधिक माहिती घेऊयात। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, प्रचंड मोठा असा हा भूकंप झालेला आहे, काय अधिक माहिती? बिलकुल, केवळ म्यानमारच नाही तर बँकॉकमध्ये पण भूकंपाचे हादरे जाणवलेले आहेत आणि दिल्लीमध्ये सुद्धा सौम्य हादरे जाणवलेले आहेत। आणि भूकंपाचं केंद्र जिथे असलं तरी सुद्धा 10 किलोमीटर खाली हे केंद्र होतं अशी माहिती मिळालेली आहे। आणि जीवितहानी वित्तहानी किती झालेली आहे हे अद्याप कळालं नाहीये, परंतु वित्तहानी जास्त झाल्याची माहिती आपल्याला माहिती मिळते। कारण ज्या प्रकारे बिल्डिंग जे आहेत त्या जे काही कमकुवत बिल्डिंग होत्या त्या इमारतीला भूकंपामुळे आतमधलं घरामधले काही साहित्य जे आहे ते पडल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। आणि सर्व लोक जे आहेत ते सैरावैरा घराच्या बाहेर निघून आलेले आहेत। ऑफिसचं जे कार्यालय आहे तिथे सुद्धा काही वित्तहानी झाल्याची माहिती मिळते। कॉम्प्युटर आणि त्याचबरोबर इतर सामग्री जी आहे ऑफिसमध्ये ते खाली पडल्याची माहिती मिळाली होती। मात्र अद्याप याच्यामध्ये जीवितहानी कोण झाली आहे का हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही। नक्कीच, मात्र आता सध्या आपण बघतोय ही दृश्य आपल्या समोर अतिशय बोलकी आहेत आणि 7 पेक्षा जास्त ज्या वेळेला रिश्टर स्केलवरती भूकंप असतो तेव्हा ती तीव्रता भयंकर असते। सध्या उभ्या असलेल्या इमारती, ज्या निर्माणाधीन इमारती आहेत त्या सुद्धा पडताना पाहायला मिळत आहेत। याबद्दल काही अधिक माहिती मिळू शकलेली आहे का राम? बिलकुल, 7.7 रिश्टरचा जो भूकंप आहे तो म्हणजे की अतिशय तीव्र असा म्हणावा लागेल। आणि केंद्र हे या देशातच होतं, त्याच्यामुळं म्यानमारच्या जवळच केंद्र होतं, त्यामुळे मोठा झटका बसलेला आहे। जर ते केंद्र जर थोडंसं काही अंतरावर आणखी नसते तर एवढी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली नसती। परंतु जेव्हा हे झटके बसले तेव्हा मग लगोलग सरकारनं सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। अलार्म सिस्टीम ऍक्टिव्ह करण्यात आली होती, त्यामुळे लवकर लोकांना बाहेर पडता आलं। त्यामुळे जास्त जी जीवितहानी होणार होती ती काही प्रमाणामध्ये टाळता आलीची माहिती मिळते। नक्कीच, मात्र दृश्य अतिशय भयंकर आहेत। काही इमारती या तिरक्या झालेल्या पाहायला मिळत आहेत, काही इमारती सरळच्या सरळ खाली आलेल्या आहेत। या दृश्यांमधनं प्रचंड मोठी वित्तहानी झालेली पाहायला मिळते। मात्र तितकीच जीवितहानी सुद्धा झाल्याची माहिती कदाचित येत्या काळामध्ये पुढे येऊ शकते, कारण निर्माणाधीन इमारती ज्या आहेत त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात कोसळल्या आहेत। बाजूला असणारे कामगार सैरावेरा धावताना पाहायला मिळत आहेत। सध्या तिकडच्या प्रशासनाकडनं काही माहिती दिली जाते का राम? खरं तर अग्निशमन दल आहेत किंवा इतर अँब्युलन्स जे आहेत, हॉस्पिटल आहेत, त्यांना ऍक्टिव्ह राहण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत। परंतु मुद्दा हा आहे की जेव्हा भूकंप आला होता त्यामुळे बिल्डिंग कोलॅप्स झाल्या आणि त्यामुळे ना जे वीज होती, वीज संपूर्ण जी आहे ती खंडित झालेली आहे। आणि त्यामुळे लाईट गेल्यामुळे सुद्धा जनरेटर चालू करणं किंवा अनेक ज्या गोष्टी होत्या की ज्याच्यासाठी लाईट ही आवश्यक होती, वीज आवश्यक होती, तर ती खंडित झाल्यामुळे सुद्धा अनेक प्रॉब्लेम जे आहेत ते समोर फेस करायला मिळालेले आहेत। आणि बिल्डिंग कोलॅप्स झाल्यानंतर ज्या निर्माणाधीन बिल्डिंग होत्या तिथे अनेक मजदूर सुद्धा होते, त्यांच्यामध्ये सुद्धा मोठी जीवितहानी झाल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे। नक्कीच, दृश्य अतिशय बोलकी आहेत। प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला हा भूकंप आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप आणि इतका मोठ्या प्रमाणात भूकंप येणार याची काही कल्पना हवामान विभागानं दिलेली होती का? आधी काही सुतोवाच केलेलं होतं का? बिलकुल, खरं तर अचानक हा भूकंप झालेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण धावपळ जी आहे ती त्यामुळे सुरू झालेली आहे। आणि कोणतंही पूर्वसूचना जी होती देण्यात आली नव्हती। आणि त्यामुळं लोकांना जे आहे ते सज्ज राहण्यासाठी किंवा तयारीसाठी सुद्धा वेळ मिळाला नाहीये। अचानक या घडलेल्या घटनेमुळं सर्वत्र धावपळ जी आहे ती आपल्याला इथे दिसून येते। खरं तर जिथे अशी परिस्थिती निर्माण होणार असते तिथे बऱ्याचशा खबरदारी घेण्यात येते। जिथं भूकंप येणार असतो तिथे टनेल बनवले जातात आणि लपण्यासाठी जागा पण बनवली जाते। टेम्पररी घरं जी आहेत ते बनवली जातात की ज्यामुळे
स्लॅब वगैरे जर कोसळताना हानी होऊ नये गाड्यांची वेगळी सोय केली जाते, कारण गाड्यांना सेन्सर असतात आणि भूकंप झाल्यानंतर ते सेन्सर वाजायला सुरुवात होते आणि त्याचबरोबर लोकांचे राहायची सुद्धा वेगळी सोय केली जाते आणि वेगळ्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात येतं की जेणेकरून टेंट असतील किंवा अशा परिस्थितीमध्ये त्यांना ठेवण्यात येतं की जेणेकरून स्लॅब कोसळू नये, इमारतीमध्ये कोणी जाऊ नये असं सुद्धा सूचना अगोदर दिल्या जातात. त्याचबरोबर लिफ्टचा वापर करू नये, कारण भूकंप आल्यानंतर लिफ्टचा वापर जर केला तर इमारतीमध्येच अडकून बसण्याची भीती असते, ती सुद्धा काळजी यावेळी घेतली जाते. परंतु हे सांगण्यासाठी कालावधी जो आहे तो पुरेसा मिळाला नाही आणि म्हणून या सगळ्या घटना ज्या आहेत त्या आपल्या डोळ्यासमोर दिसून येत आहेत. नक्कीच सध्याही आपण बघतोय दृश्य अतिशय भीषण स्वरूपाचा हा भूकंप आहे. 7.7 रिश्टर स्केलवरती भूकंप झाल्यामुळे अक्षरशः मोठ्या प्रमाणात हानी झालेली पाहायला मिळते. काही जे दृश्य समोर येत आहेत त्या दृश्यांमधनं अतिशय विदारक अशा स्वरूपाचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र आपण जर बघितलं तर मुळातच हे जे परिसर आहेत या परिसरात पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येनं जात असतात आणि पर्यटकांची संख्या सुद्धा मोठी असते. मात्र मोठ्या इमारती कोसळतानाची ही दृश्य आपण पाहतोय. निर्माणाधीन इमारती कोसळलेल्या आहेत तर अगदी चांगल्या रहिवासी भागातल्या ज्या इमारती आहेत त्या तिरक्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. इतक्या मोठ्या प्रमाणात हा भूकंप झालेला आहे. या भूकंपाचा फटका मोठ्या प्रमाणात म्यानमार आणि बँकॉकलाही बसलेला आहे.